नमस्कार. 5 मे 2024च्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय HDFC मॅन्युफॅक्चरिंग फंड. HDFC मॅन्युफॅक्चरिंग फंड याचा NFO म्हणजेच न्यू फंड ऑफर सध्या बाजारामध्ये सुरू आहे. 10 मे 2024 पर्यंत हा NFO सुरू राहणार आहे. मला सुरुवातीलाच स्पष्ट करू दे की मी किंवा माझे कोणतीही कुटुंबीय किंवा माझे परिचित याचे एजंट नाहीत. एक पूर्णपणाने बाजाराविषयी कुतूहल असलेली व्यक्ती आणि यथाशक्ती यथामती गुंतवणूक करणारा सर्वसामान्य मध्यमवर्गीय गुंतवणूकदार म्हणून मी माझे विचार व्यक्त करतोय. त्याच्या व्यतिरिक्त माझा दुसरा कोणताही व्यावसायिक हितसंबंध HDFC मॅन्युफॅक्चरिंग फंडच्या NFOशी किंवा त्या अर्थानं कोणत्याही म्युच्युअल फंडच्या कोणत्याही स्कीमशी नाही. आणि त्यामुळे त्या तटस्थपणाने पाहताना मला मोकळेपणाने असं वाटतं की सध्या सुरू असलेल्या आणि 10 मे पर्यंत सुरू राहणाऱ्या HDFC म्युच्युअल फंड या NFOचा आपल्यापैकी प्रत्येकानं या ना त्या स्वरूपामध्ये विचार करावा, याविषयी माझ्या मनामध्ये कोणतंही दुमत नाही. याची जी कारणं मला वाटतात ती मी आपल्या पुढं सांगतो. ती तुम्हाला पटली तर जरूर याचा गुंतवणुकीचा विचार करा. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं की हा जो NFO किंवा न्यू फंड ऑफर येत आहे हे HDFC सारख्या एका नामांकित AMC कडनं किंवा एका नामांकित म्युच्युअल फंड समूहाकडनं येत आहे. HDFC ही आतताईपणाने निर्णय घेणारी गोष्ट नाही. HDFC जेव्हा एखाद्या नवीन प्रकारचा नवीन क्षेत्राला किंवा नवीन पद्धतीनं किंवा नवीन संकल्पनेचा विचार करणारा NFO आणतो त्यावेळेला पूर्ण विचार करून आणतो आणि तो ज्या वेळेला आणतो ती वेळही महत्वाची असते आणि त्यातनं गुंतवणूकदारांचा फायदा होतो. याचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे HDFCचा डिफेन्स फंड आहे. काही वर्षांपूर्वी HDFCचा डिफेन्स फंड अशाच योग्य वेळेला आला आणि त्यानं दिलेलं यश आपण सगळेजण पाहतोय. त्या प्रमाणामध्ये आणि इतक्या अल्पकाळामध्ये जरी दिलं नाही तरी HDFCचा मॅन्युफॅक्चरिंग फंड अशा पद्धतीचं यश किंवा आपल्याला परतावा किंवा रिटर्न देऊ शकेल याची फार मोठी शक्यता आहे. शक्यता हा शब्द अशासाठी वापरतोय की म्युच्युअल फंड दोन पद्धतीच्या जाहिराती करत असतात. एक असते म्युच्युअल फंड सही है, तशा पद्धतीच्या निकषांवरती हा शेअर उतरतो आणि त्याच वेळेला म्युच्युअल फंड आपल्याला वारंवार जाणीव करून देत असतात की पास्ट परफॉर्मन्स इज नॉट अ गॅरंटी फॉर द फ्युचर. अर्थात तीही शक्यता आहे म्हणून ह्या दोन्ही घटकांचा किंवा जाहिरातीतल्या वाक्यांचा उल्लेख केला. ज्या वेळेला मी असं म्हटलं की शक्यता आहे, खात्री नाही, याचं कारण अशासाठी आहे की जे उदाहरण दिलं की हे योग्य वेळेला आणतात ते डिफेन्स फंडचं होतं. पण डिफेन्स फंड एक क्षेत्रच आपल्याकडे नवीन होतं. परंतु करोना नंतरच्या काळामध्ये आत्मनिर्भरची घोषणा करताना आपल्या देशाच्या स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासामध्ये पहिल्यांदा संरक्षण क्षेत्राचा विचार आपण सीमा रेषांच्या संरक्षणाच्या पलीकडचा केला. 2020ला आपण असं घोषित केलं की येत्या 5 वर्षात म्हणजे 2025 पर्यंत आपल्या संरक्षण विषयक सामुग्रीच्या किमान 75% उत्पादन देशामध्ये करू आणि त्याच वेळेला असं म्हटलं की 18,000 कोटी रुपयांपर्यंतची टेंडर फक्त स्थानिक कंपन्यांसाठी खुली करतील. यातनं अनेक कंपन्यांना मोठ्या प्रमाणावरती चालना मिळाली. त्या कंपन्यांची नावं घेण्याची आवश्यकता नाही कारण त्याचा अनेक बाजार गप्पांच्या भागांमध्ये आपण उल्लेख केलेला आहे. इतकी सकारात्मक परिस्थिती आज मॅन्युफॅक्चरिंग फंडला आहे का, तर याचं उत्तर नाही असं आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी लक्षात घेतली पाहिजे की डिफेन्स फंडला यश मिळालं म्हणून मॅन्युफॅक्चरिंग फंडला मिळेल असं म्हणता नाही येणार. डिफेन्स फंड हे तशा अर्थाने एजन्सी क्षेत्र होतं. डिफेन्स या मुळात भांडवल प्रधान तंत्रप्रधान अशा कंपन्या होत्या. त्या कंपन्यांची संख्या मर्यादित होती, त्यामुळे तुम्हाला असलेल्या धोक्यांचं प्रमाण कमी होतं आणि या सगळ्यांची गणितं किंवा मालकी ही बहुतांश प्रमाणामध्ये सरकारकडे होती. उद्योग क्षेत्राचं वर्णन तसं करता येणार नाही. उद्योग क्षेत्र हे एजन्सी नाही. उद्योग क्षेत्रामध्ये लघु उद्योग येतात, उद्योग क्षेत्रामध्ये कुटीर उद्योग येतात, उद्योग क्षेत्रामध्ये मध्यमवर्गीय क्षेत्र उद्योग येतात, उद्योग क्षेत्रामध्ये फार मोठे उद्योगही येतात. मग अशा अर्थाने जर या प्रत्येकाची सौंदर्य स्थळं किंवा शक्ती स्थळं वेगळी आहेत, या प्रत्येकाचे कमकुवत दुवे वेगळे आहेत, या प्रत्येकाच्या शेअर्सची शेअर्समध्ये किंवा शेअर बाजारामध्ये वागण्याची पद्धत वेगळी आहे.
आपण अनेकदा बाजार गप्पांच्या भागामध्ये पाहिलंय की काही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचे शेअर्स असे असतात की ज्यांना आपण स्थिर शेअर, डिफेन्सिव्ह स्टॉक म्हणू शकतो, की बाजार जेव्हा वेगाने वाढत असतो त्या वेगाने ते वाढत नाहीत, परंतु बाजार जेव्हा खालती येत असतो त्यावेळेला बाजाराच्या वेगाने हे खालतीही येत नाहीत, कारण ते स्वतःच्या बलबुते म्हणतो अशी चालणारी क्षेत्र असतात. याच्या विरुद्ध लघु उद्योग किंवा मध्यम आकाराचे उद्योग असे असतात की बाजार वाढत असताना, बाजाराचा निर्देशांक वाढत असताना त्याच्यापेक्षा जास्त वेगानं सुद्धा यांचे बाजारभाव वाढू शकतात. पण एकदा बाजारभाव खाली यायची पातळी सुरू झाली की यांचे बाजारभाव बाजारापेक्षा जास्त वेगानंही खालती येतात, आणि एकदा खालती आले की नंतरच्या काळामध्ये बाजार सुधारला तरी यांच्यामध्ये सुधारणा दिसायला थोडा वेळ लागतो. असं एका संमिश्र वातावरणामध्ये, संमिश्र क्षेत्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग फंडमधनं जमा झालेले पैसे एचडीएफसीला गुंतवावे लागतील. यातली काही क्षेत्र ही राजकीय धोरणांवरती अवलंबून असतात, काही धोरणं राज्य सरकारांकडे ठरतात, आणि आता ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण कदाचित निवडणुकांमुळे असेल आपल्या देशामध्ये पाहतोय, त्यावेळेला पराकोटीची भूमिका घेतली जाण्याची शक्यता असते. काही प्रॉडक्ट ही पॉलिटिकल प्रॉडक्ट असतात, यातनं कांदा निर्यात, तेलाचे भाव, सिमेंटचे भाव, स्टीलचे भाव, कोळशाचे भाव, पेट्रोलचे भाव हे ठरत असतात. याचाही उद्योग क्षेत्रावरती परिणाम होत असतो. आणि एकंदरीतच जितकी तुमची रिस्क आणि व्हेरिएशन जास्त असतात तितकी तुम्हाला येणाऱ्या संभाव्य धोक्यांची तीव्रता ही कमी जास्त होण्याचं प्रमाण जास्त असतं. याचा विचार डिफेन्स क्षेत्राच्या तुलनेमध्ये मॅन्युफॅक्चरिंग फंडचा विचार करताना केला पाहिजे. पण तरीही एचडीएफसी मॅन्युफॅक्चरिंग फंड घ्या किंवा घ्यावा असं मला का वाटतं? याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये ज्या सातत्यानं आपला आर्थिक विकासाचा दर राहिलाय, ही पातळी जगातल्या फार मोजक्या देशांना गाठता आलेली आहे. एकंदरीतच सध्याच्या काळामध्ये आणि पुढच्या काळामध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था कशी असेल याबद्दल इतक्या वेगवेगळ्या जागतिक पातळीवरच्या अर्थसंस्थांचे अहवाल आहेत, आणि ते अत्यंत आकर्षक आहेत, आश्वासक आहेत आणि आशादायक आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकांच्या निकालांनंतर कोणतंही सरकार आलं तरी याबाबत फार मोठे बदल होतील अशी शक्यता नाही. पण त्या वाढीचा वेग कमी असण्याचं कारण असं आहे की एकंदरीतच मॅन्युफॅक्चरिंग म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये असलेला जस्टेशन पिरियड हा खूप मोठा असू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि आत्ता एचडीएफसीचा मॅन्युफॅक्चरिंग फंड घ्या असं म्हणण्याचं अजून एक कारण म्हणजे तुमच्या असं लक्षात आलं असेल की सध्याच्या काळामध्ये आपल्या देशातल्या म्युच्युअल फंडांमध्ये जास्तीत जास्त प्रतिसाद ज्यांना मिळतोय ते बॅलन्स्ड फंड स्वरूपाचे आहेत किंवा ते ॲसेट अलोकेटर स्वरूपाचे आहेत. एका अर्थानं मॅन्युफॅक्चरिंग फंड, एचडीएफसीचा मॅन्युफॅक्चरिंग फंड हा अशा पद्धतीचा बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड किंवा ॲसेट अलोकेटर आहे, कारण त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं तसं लघु उद्योग आहेत, मध्यम उद्योग आहेत, दीर्घ उद्योग आहेत, म्हणजे या पातळ्या जिथे आपण भांडवली पाया म्हणतो या निकषावरती वेगवेगळ्या स्वरूपाच्या कंपन्या आहेत. क्षेत्रनिहाय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या कंपन्या आहेत. त्यामुळे त्यांच्यातले आपापसातले करंट, अंडर करंट, क्रॉस करंट हे जितके निगेटिव्ह असू शकतात तितके ते पॉझिटिव्हही असू शकतात, आणि ते एक दुसऱ्यांना सेट ऑफ किंवा कॉन्ट्रा असं करत जर गेले तर एक ओव्हरऑल ढोबळमानाने सरासरी सर्वसाधारणपणे एचडीएफसी मॅन्युफॅक्चरिंग फंडचा परफॉर्मन्स ही चांगली असण्याची शक्यता आहे. परंतु एचडीएफसी मॅन्युफॅक्चरिंग फंडच्या एनएफओचा विचार करत असताना एका वेगळ्या पद्धतीनेही करता येतो का याचा विचार करू. एक गोष्ट नक्की की एचडीएफसी मॅन्युफॅक्चरिंग फंडच्या एनएफओ मध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पोझिशन ट्रेडिंगची संधी मिळेल असं मला वाटत नाही. मी माझ्या डे आणि पोझिशन ट्रेडिंगच्या सेशनमध्ये जे आता येणाऱ्या काळात 5 मेच्या रविवारी लगेचच होणार आहे त्याच्यामध्ये मी अनेकदा म्हणतो की ज्याला नव्यानं डे आणि पोझिशन ट्रेडिंग सुरू करायचं आहे त्यांनी म्युच्युअल फंडच्या एनएफओ मध्ये 10 रुपयानं शेअर घ्यावेत, आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा 12-13 रुपयांनी त्याचं बाजाराचं ट्रेडिंग होईल, कारण ओपन एंडेड म्युच्युअल फंडचं नंतरच्या काळामध्ये आपल्या देशात शेअर बाजारामध्ये नोंदणी होते, अशा पद्धतीची संधी लगेचच एचडीएफसी मॅन्युफॅक्चरिंग फंड देईल अशी शक्यता नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पण दुसऱ्या अर्थाने एचडीएफसीच्या मॅन्युफॅक्चरिंग फंडचा विचार अशासाठी करता येईल
की आपण आत्ता तरी शेअर्स घ्यायचे आणि नंतर तो एका विशिष्ट पातळीवरती स्थिरावल्यानंतर SIP पद्धतीनेही त्याचा विचार करता येईल का, म्हणूनही तो आपल्या रडारवर ठेवता येईल. तुम्हाला मी म्हणतो हे चित्र जर मनापासून पटत असेल तर एका दुसऱ्या पद्धतीनेही HDFC मॅन्युफॅक्चरिंग फंडचा विचार करता येईल. आत्ता NFO आणताना त्यांनी सांगितलेलं गणित असं आहे की कमीत कमी 5,000 रुपये आणि जास्तीत जास्त कोणतीही मर्यादा नाही. मग जर तुम्हाला आत्ता काही प्रमाणामध्ये त्याच्या NFO मध्ये 5,000 रुपये, 10,000 रुपये, 20,000 रुपये असे घालून त्याचा पहिल्या महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये नेमका कसा परफॉर्मन्स आहे याचा विचार करून एक रकमी रक्कम आत्ता त्याच्यामध्ये गुंतवायची आणि मग 1.5-2 वर्षानंतर SWP पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं त्यातनं पैसे काढून घ्यायचे का याचाही विचार करता येईल. म्हणजे आपल्या गुंतवणुकीची रक्कम याबाबत काही व्हेरिएशन्स वापरता येतील, आपल्या गुंतवणुकीची पद्धत याबद्दल काही व्हेरिएशन्स वापरता येतील. एकंदरीतच वेगवेगळ्या अर्थाने तो बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज आणि ॲसेट लिक्विडेटर किंवा अलोकेटर म्हणून काम करतोय अशाही पद्धतीने त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत. अशा वेगवेगळ्या बाजूनी विचार करत असताना HDFC मॅन्युफॅक्चरिंग फंड या NFOचा गुंतवणूक योग्य म्हणून विचार करावा असं मला मनापासून वाटतं. मनपूर्वक धन्यवाद.